मी 5 वर्ष दुबईत राहिलो. मी खूप गरीब माणूस होतो. दुबईत माझी गाडी, कागदपत्र नसल्याने मला दुबईत चोरी छुपे काम करावं लागायचं. एके दिवशी एक सुंदर स्त्री माझ्याजवळ आली आणि ती मला म्हणाली, तू माझ्यासाठी काम करशील का? माझ्या घरी राहायचं आणि काम करायचं आणि त्यासाठी मी तुला दर महिन्याला 1 लाख रुपये एवढा पगार देईल. खरं तर मला पैशाची खूप गरज होती आणि मी लगेच होकार दिला. मी त्या महिलेच्या घरी गेलो आणि तिने मला सांगितलं. काम पाहून मला धक्काच बसला. त्या स्त्रीने सांगितलं की तुला रोज बायकांसोबत. माझे नाव सुधीर आहे. मी दुबईत 5 वर्ष राहिलो. माझे नुकतेच लग्न झाले होते. आठवडाभरानंतर आई मला बोलू लागली की बहिणीचे लग्न करायचं आहे. तुझ्या लग्नात खूप खर्च झाला आहे. आपल्या अंगावर खूप कर्ज झाला आहे. त्यामुळे आता तू बाहेर जा आणि काहीतरी काम कर आणि आपलं कर्ज फेड. तुझ्या बहिणीचे लग्न करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. आई म्हणायची की तुझं मी आधी लग्न केलं, कारण नंतर तू म्हणायला नको की मी मोठा असून माझे लग्न उशिरा केलं. आता तुझं लग्न झालं आहे आणि संपूर्ण घराची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. सारखं बायकोच्या मागे पुढे करणं सोडून दे. बहिणीचे लग्न झाले की मग तुला काय करायचंय ते कर. बायकोसोबत वेगळं राहिलास तरी माझी काहीच हरकत नाही. आईचं म्हणणं सुद्धा बरोबर होतं. मला 3 बहिणी होत्या. मी एकुलता एक भाऊ होतो. फक्त घर खर्च चालवायचा असता तर पुण्यात नोकरी करूनही चाललं असतं आणि कर्जही फेडायचे होते. त्यामुळे मला कमी वेळात जास्त पैसे कमवायची गरज होती. म्हणूनच मी मित्राच्या सांगण्यावरून दुबईला गेलो. मला वाटलं तिकडे खूप सोपं काम असेल. फक्त 3-4 तास काम करायचं आणि त्याबद्दल खूप सारे पैसे मिळतील. मित्राच्या सांगण्यावरून मी दुबईला आलो. पण दुबईला आल्यावर मला एक दिवस सर्व हकीकत समजली. दुबईला आल्यावर मला समजलं की जे मला घरी अर्धी भाकरी मिळायची त्यात मी खुश असतो तर बरं झालं असतं. निदान सन्मानानं राहिलो असतो. सगळ्यांच्या सोबत असतो. दुबईला येऊन मला 5 वर्षे झाली होती. माझ्याकडे मुंबईचे कागदपत्र नव्हते. ते कागदपत्र जमा करण्यासाठी जेवढे पैसे लागत होते तेवढे पैसेही माझ्याकडे नव्हते. त्यामुळे मी अजून दुबईचे कागदपत्र काढले नव्हते. जमा होणारे थोडेफार पैसे मी घरी पाठवत असे. त्या पैशांवरही घर खर्च भागत नसे. बचत करणे तर दूरची गोष्ट आहे. मी बायकोला फोन करायचो. ती फोनवर खूप रडायची. ती म्हणायची की लग्न झाल्यावर आठवड्याभरानंतर तुम्ही मला इकडे एकटीला सोडून तिकडे निघून गेले आणि आता 5 वर्षे झाली आहेत. मी इकडे एकटीच आहे. अजून एकही मुलगा झाला नाही. हा काळ मी कसा घातलेला आहे हे माझं मला माहीत. माझी तारुण्य तुम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त केली. तुम्ही परत आला तरी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. माझ्या बायकोचं म्हणणं सुद्धा बरोबर होतं. दुबईमध्ये जर माझ्याकडे व्हॅलिड कागदपत्र असते तर मी इतका शिक्षित नक्कीच होतो की इथे मी चांगली नोकरी केली असती आणि मला घरी जाण्यासाठी रजा मिळाली असती आणि तिकिटाचे पैसेही जमा झाले असते. पण सर्व अडचण कागदपत्रांची होती. कागदपत्र मिळवण्यासाठी भरमसाठ फी जमा करावी लागायची. परंतु तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते. वेळ हातातून चालली होती. मला काहीच समजत नव्हते मी काय करावे. कुठेही काम मिळत नव्हते. दिवसभर कबाड कष्ट करून मी खूप कमी पैसे मिळवायचो. एवढे पैसे तर मी पुण्यात मोलमजुरी करूनही कमावले असते. इकडे माझ्या ओळखीचंही कोणी नव्हतं जो मला तिकिटाचे पैसे देईल, ज्यामुळे मी पुन्हा पुण्यात परत येईल. याच विचारात मी बस स्टँडवर बसलो होतो. वेळ रात्रीची होती. मी घरी जाऊ शकत नव्हतो कारण खोलीचे भाडे द्यायचे होते. भाडे भरण्यासाठी पुरेसे पैसे माझ्या खिशात होते. परंतु जर भाडं भरलं असतं तर मग खायला माझ्याकडे 1 रुपयाही उरला नसता. मी याच विचारात होतो. एक बाई माझ्याजवळ येऊन उभी राहिली. ती बाई खूप सुंदर होती. उंच स्लिम होती. पण तिला पाहून मला काहीच वाटलं नाही कारण माझी तेव्हा परिस्थिती तशी नव्हती. ती बाई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. ती खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलत होती. मी तिला म्हणालो, तुम्ही खूप छान प्रकारे इंग्लिश बोलताय. तेव्हा ती म्हणाली की माझ्या पप्पांना इंग्लिश येते व मलाही 7-8 भाषा येतात. माझे कामच असे आहे ज्यामध्ये भाषेचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. मी म्हणालो, तुम्ही कोणतं काम करता? तर ती हसली आणि म्हणाली, तू माझ्यासोबत काम करशील का? कारण तू ज्या पद्धतीने बसला आहेस त्यावरून असे दिसत आहे की तू खूप टेन्शनमध्ये आहेस आणि आजकाल प्रत्येक टेन्शनचं मुख्य कारण पैसाच असतो. खिशात जर पैसे असतील तर माणूस असा टेन्शनमध्ये कधीच बसणार नाही. मी तिला म्हणालो की तुझं म्हणणं बरोबर आहे. मलाही पैशाची खूप गरज आहे, परंतु मला कोणतेही चांगलं काम मिळत नाही. यावर ती म्हणाली, मी सुद्धा अशाच व्यक्तीच्या शोधात आहे जो खूप कष्ट करू शकतो. तू माझ्यासोबत घरी चल. मी तुला चांगलं काम देईन आणि राहायला 1 रूम सुद्धा देईल. तुम्ही माझं नावही विचारलं नाहीत आणि मला तुम्ही काम देण्याचं बोलत आहात. तेव्हा ती स्त्री म्हणाली,
ही इथं सर्वसामान्य आहे. इथे लोक फक्त कामाशी काम ठेवतात, बाकी फालतू बोलण्यामध्ये ते वेळ घालवत नाहीत. नंतर मी तिला म्हणालो, परंतु काम काय आहे? जर तुम्ही मला तुमचं घरकाम करायला सांगत असाल तर मी तुमची आधीच माफी मागतो, कारण मी हे काम करू शकत नाही. यापूर्वीही मी एका स्त्रीच्या घरी घरकाम म्हणून काम करत होतो. ती मला खूप काम करायला सांगायची आणि त्या कामाच्या बदल्यात पैसे कमी द्यायची. 2 महिने त्या घरात काम केले. माझी तेव्हा मजबुरी होती, त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. परंतु एके दिवशी जेव्हा मला समजलं की ती स्त्री मला जेवण त्या भांड्यात देते ज्या भांड्यात तिच्या कुत्र्याला जेवण देते, हे कळल्यावर मी लगेच त्या नोकरीला लाथ मारली आणि पुन्हा असं कोणतेही काम करणार नाही अशी शपथ घेतली. तेव्हा ती स्त्री म्हणाली, तू काळजी करू नकोस, असं कोणतेही काम नाही. हे सर्व काम करायला माझ्या घरी आधीच 2-3 नोकर आहेत, त्यामुळे तुला असलं घरकाम करावं लागणार नाही. तू माझ्यासोबत घरी चल, मी तुला सर्व काम समजावून सांगेल. तू कोणतीही काळजी करू नकोस. मी म्हणालो, या कामाच्या बदल्यात मला किती पैसे मिळतील? मी डायरेक्ट पैशाबद्दल बोलतोय, कारण माणूस हा फक्त पैशासाठी काम करतो आणि आपल्या कष्टाचे पैसे मागायला लाज कसली बाळगायची? तेव्हा ती बाई म्हणाली, मी तुला 1 महिन्यासाठी 1 लाख रुपये देईल. तर हे ऐकून माझे डोळे चमकले. 1 लाख रुपये? एवढे पैसे? ती म्हणाली, हो, 1 लाख रुपये. हे 1 लाख रुपये तुझ्यासाठी खूप जास्त असतील, परंतु माझ्यासाठी हे खूप कमी आहेत. मी विचार करू लागलो की एवढे पैसे जर महिन्याला मिळाले तर माझे सर्व प्रॉब्लेम दूर होतील. मी घरी चांगले पैसे पाठवू शकेल व 1 वर्षातच मी माझ्या 3 बहिणीचे लग्न अगदी धूमधडाक्यात करू शकतो व माझे कर्जही फेडू शकतो. मी तिला लगेच सांगितलं की मी तुझ्यासोबत काम करायला तयार आहे. मी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही, फक्त तिला विचारलं की तू जे सांगत आहेस ते खरं आहे ना? तू मला 1 लाख रुपये देणार ना? तेव्हा ती म्हणाली, हो, मी तुला तुझ्या कामाची 1 लाख रुपये देणार आहे. वाटेत जाताना तिने माझं नाव विचारलं आणि मी कोणत्या देशातून आलाय हेही विचारलं. घरी आल्यावर तिने मला एक खोली दाखवली जी 2ऱ्या मजल्यावर होती आणि त्या खोलीतच बाथरूम, टॉयलेट सर्व व्यवस्था होती. ती म्हणाली, तू आता इथेच राहायचं. मी विचारलं, माझं काम काय आहे ते तुम्ही सांगितलं नाही. त्यावर ती म्हणाली, तुझं काम मी लवकरच तुला सांगेन, परंतु त्यासाठी आधी आपल्याला तुझं पूर्ण रूप बदलावं लागेल. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी 22 वर्षाचा होतो आणि आता मी 27 वर्षाचा आहे. परंतु टेन्शनमुळे माझी अवस्था अशी झाली होती की मी 30 वर्षाच्या वरचा एखादा मोठा माणूस दिसत होतो. मला देखील स्वतःची काळजी घ्यायला आवडायचे, परंतु इथे पैशाची कडकी असल्यामुळे मी ते काही करू शकत नव्हतो. ती बाई म्हणाली, आपल्याला आधी तुझ्या चेहऱ्यावर आणि तब्येतीवर काम करावे लागेल, कारण तू सुंदर दिसायला पाहिजे, कारण ही नोकरी त्याबद्दलच आहे. मी विचार केला पब्लिक डिलिंगचे काम असेल, कारण अशा कामांमध्ये पर्सनॅलिटी उत्तम असायला लागते. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही सांगाल तसं मी करेन. तुम्ही मला महिन्याला 1 लाख रुपये द्यायला तयार झाला आहात, मग मी तुम्ही सांगितलेलं हे काम तर नक्कीच करू शकतो. 5 वर्षात पहिल्यांदाच मला शांत झोप लागली. जिथे आधी मी राहायचो तिथे एका खोलीत आम्ही 8 जण झोपायचो आणि आज या खोलीत मी एकटाच होतो. रात्र कशी गेली ते मला कळलंच नाही. मनात कोणताही ताण नव्हता. जेव्हापासून तिने सांगितले की महिन्याला 1 लाख रुपये पगार, तेव्हापासून मी खूप खुश झालो होतो. एवढ्या पैशाने माझ्या सर्व अडचणी दूर होणार होत्या. मी सुद्धा लवकरच माझ्या बायकोला भेटायला जाऊ शकणार होतो. पण मी त्या लोकांना तसे सांगितले नाही की मला पैसे मिळाल्यावर मी माझ्या गावी परत जाणार आहे. माझं माझ्या बायकोसोबत जास्त बोलणं व्हायचं नाही, कारण इंटरनॅशनल कॉलला जास्त पैसे लागायचे आणि तेवढे पैसे माझ्याकडे नसायचे. परंतु जेव्हा मी कॉल करायचो तेव्हा ती फक्त तू परत ये एवढंच म्हणायची. माझ्या घरच्यांनी तिच्यासोबत असं काय केलं होतं हे मला माहीत नाही. तिने मला काहीच सांगितलं नाही आणि फक्त कॉल केला की तू परत ये एवढंच म्हणायची. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो. झोप चांगली लागली होती आणि माझा चेहरा अगदी फ्रेश दिसत होता. त्या महिलेने माझी ओळख एका माणसाची करून दिली. तो माणूस माझा ट्रेनर होता. तिने सांगितलं की आजपासून तुझी ट्रेनिंग घेणार आहे. मी म्हणालो, कसली ट्रेनिंग? तेव्हा ते म्हणाले की तुला थोडं फिट व्हावं लागेल, तुझी पर्सनॅलिटी थोडी चांगली करावी लागेल. त्या मुलीच्या सांगण्यावरून मी एका मेकअप रूममध्ये गेलो. तिथे माझ्या केसांचा रंग बदलण्यात आला, माझी दाढी केली. आता मला नेहमीपेक्षा बरं वाटत होतं. ट्रेनरने माझ्याकडून दिवसभर व्यायाम करून घेतला, मला नवीन कपडे आणून दिली. मी एखाद्या चित्रपटाच्या हिरोसारखा दिसू लागलो होतो. मला वाटत होतं की नक्कीच मला एखाद्या चित्रपटात हिरो म्हणून काम करायचं आहे. त्यामुळे हे लोक महिनाभर मला स्वतःची काळजी घ्यायला सांगत आहेत. त्या बाईचे नाव काय होते मला माहीत नाही, परंतु इथे सर्व लोक तिला शबाना म्हणायचे.
ती महिला खूप सुंदर होती. तिला पाहिल्यावर ती परदेशातून आल्यासारखं वाटत होती. मी तिथल्या लोकांना एक विचित्र गोड बोलताना ऐकलं. ते माझ्याकडे बघून बोलत होते, हा बघा नवीन बकरा आणला आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मी थोडा घाबरलो. मी विचार करू लागलो की हे लोक असं का बोलत आहेत. शबानाने याआधीही असे लोकांना इथे आणलं आहे का, आणि तिथे अजूनही मला नेमकं काय काम करायचं आहे हेही सांगितलं नाही. परंतु ते लोक ज्याप्रमाणे बोलत होते त्यावरून असं वाटत आहे की इथे माझ्यासारखे खूप लोक येऊन मेलेले आहेत. ती मला एवढं का नटवत आहे. तिला माझ्याशी लग्न करायचं आहे का. पण जर असं असेल तर मी तिच्याशी काहीही झालं तरी लग्न करणार नाही. तिने जरी मला 1,00,000 रुपयाचे 10,00,000 रुपये दिले तरी मी तिच्याशी लग्न करणार नाही. कारण मी माझ्या पत्नीला धोका देऊ शकत नाही. या 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जर मी इथे तिचा विश्वासघात केला तर ती मला कधीच माफ करणार नाही. पण त्या बाईकडे बघून मला असं वाटत नव्हतं की ती माझ्याशी लग्न करेल. तिच्याकडे जगातील सर्व सुख होते, संपत्ती होती, पैसा, नोकर चाकर सर्व होते. मग ती रस्त्यावरून असं एखाद्याला उचलून त्याच्याशी लग्न का करेल. म्हणजेच मी हा विचार चुकीचा करत आहे. तिने मला मदत केली आहे आणि तिच्याबद्दल अशा गोष्टींचा विचार करणे हे खूप मोठी चूक आहे. दुबईत मी 5 वर्ष खूप हालाकीत काढली होती. परंतु हा 1 महिना या चांगल्या वातावरणात कसा निघून गेला हे कळलंच नाही. मी स्वतःला आरशात पाहिल्यावर मी आश्चर्यचकित झालो. मी कोण होतो आणि काय झालो. मी खूप सुंदर आणि हँडसम दिसायला लागलो. शबानाला बोलावलं आणि विचारलं की मी आता कसा दिसत आहे. मी खूप महागडे कपडे आणि शूज घातले होते. ट्रेनर आला आणि शबानाला म्हणाला की बघा मी काय केलं आहे. ती म्हणू लागली की माझा तुझ्यावर पहिल्या दिवसापासूनच विश्वास होता. तू कोणतेही काम खूप छान प्रकारे करतोस. तो म्हणाला की तुझी पारख एकदम उत्तम आहे. तू खूप चांगला माणूस पकडून आणला आहेस. नंतर शबाना ट्रेनरला विचारू लागली. तेव्हा ट्रेनर म्हणाला 15 ते 20,000 रुपये अगदी सहज. ती म्हणाली एका आठवड्यासाठी. तर ट्रेनर म्हणाला आठवड्याभरासाठी नाही, एका रात्रीसाठी. आणि दोघी दात काढून हसू लागले. मी त्यांना म्हणालो आता तरी माझे काम काय आहे ते सांगा. तेव्हा शबाना म्हणाली हो, तुझ्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. शबाना ट्रेनरला म्हणाली की याला एक चांगला ड्रेस द्या, म्हणजे हा अजून छान दिसेल. संध्याकाळी मला पुन्हा चांगले कपडे आणि शेजारच्या एका मॉलमध्ये नेलं. मॉलमध्ये गेल्यावर तिथल्या स्त्रिया आणि पुरुष माझ्याकडे बघत राहिले होते. मी खूप सुंदर दिसत होतो. माझे कपडे आणि शूज खूप महागातले होते. माझ्यासोबत 2 बॉडीगार्ड होते. माझा ट्रेनर तो देखील माझा बॉडीगार्ड बनला होता. त्याने माझ्या हातात एक हिरवा रंगाचा रुमाल दिला. मी त्याला विचारले हे काय आहे. तो म्हणाला हा रुमाल हातात धरून ठेव. मी विचारलं कशासाठी. तो म्हणाला यामुळे सर्वांचे लक्ष तुझ्याकडे लागेल. तुझे कपडे आणि शूज घातले आहेत ते एका मोठ्या ब्रँडचे आहेत आणि ते ब्रँडवाले आपल्याला ॲडव्हर्टाईज करण्यासाठी पैसे देत असतात. लोकांनी आपल्याकडे पाहिल्यावर आपण घातलेले कपडे कोणत्या ब्रँडचे आहेत त्यांची ते चौकशी करतील आणि त्या ब्रँडचे कपडे ते खरेदी करतील. अशा प्रकारे त्या ब्रँडची ॲड होते व यामुळेच आपल्याला पैसे मिळतात आणि त्याच पैशातून आम्ही तुला पगार देतो. अशा प्रकारे रोजच नवीन चांगली चांगली कपडे घालून या मॉलमध्ये यायचं आहे आणि हेच तुझे काम आहे. आता मला माझं काम समजलं होतं. मी म्हणालो की हे तर खूप छान आणि सोपं काम आहे. फक्त AC मॉलमध्ये फिरण्याचे एवढे पैसे मिळणार होते मला माहीतच नव्हतं. माझे नशीब चमकले होते. मला खूप चांगली नोकरी मिळाली होती. मी शबानाला फोन लावला आणि तिचा आभार मानत तिला म्हणालो तू मला खूप चांगलं काम दिलंय. हे काम अजिबात कष्टाचं नाही आणि याचे पैसे देखील खूप आहेत. तू माझ्यासाठी देवासारखी धावून आली आहेस. माझी खूप मोठी अडचण तू दूर केली आहेस. मी तुझे कसे आभार मानू हेच मला कळत नाही. तर ती म्हणाली काहीच प्रॉब्लेम नाही. तू मला तुझ्या घरचा पत्ता दे. मी तुझ्या घरच्या ॲडसेन्सवर 50,000 रुपये पाठवून देतो. मी माझ्या घरचा पत्ता दिला. घरचे लोक देखील 50,000 रुपये पाहून खुश झाले. आता सर्व काही बदलणार होतो. मी खूप आनंदात होतो. माझ्या चेहऱ्यावर हसू होतं. मी त्याच खुशीमध्ये मॉलमध्ये फिरत होतो. मी असाच मॉलमध्ये चालत होतो तेव्हा अचानक एक बाई माझ्या जवळ आली आणि माझ्या रुमालाचं दुसरं टोप करून ती मला तिच्यासोबत नेऊ लागली. ती महिला देखील खूप छान इंग्लिश बोलत होती. ही बाई असं का वागत आहे हे मला काहीच समजत नव्हतं. ती माझा हात धरून मला कुठेतरी घेऊन चालली होती, जसं काय तिने मला विकत घेतला आहे. माझ्यासोबत जे 2 बॉडीगार्ड होते तेही तिथून कुठेतरी निघून जात होते. जाताना ते मला म्हणाले तिच्यासोबत जा, काहीच काळजी करू नकोस. मी त्या महिलेच्या सोबत तिच्या गाडीत बसलो. मी तिला विचारलं की तू मला कुठे नेत आहेस. तेव्हा ती म्हणाली तू असं का विचारतोयस. तुला माहित नाही का तू कुठे चालला आहेस. ते तू जो हातात रुमाल पकडला आहेस त्याचा अर्थच हा आहे. मी तिला बोललो की याचा अर्थ काय मला काहीच माहित नाही.
मग तिने मला सांगितलं की जुन्या काळात महिलांची खरेदी केली जात असताना महिला हातात हिरव्या रंगाचा रुमाल धरायच्या आणि त्या कामासाठी राजी आहेत असे संदेश द्यायच्या. पुरुष असो किंवा स्त्री, हातात हिरव्या रंगाचा रुमाल धरून असेल तर याचा अर्थ तोच होतो. हिरव्या रंगाचा रुमाल सूचित करतो की मी या कार्यास सहमत आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हा मोठा धक्काच बसला. त्या महिलेने सांगितलं की मी तुझ्या ट्रेनरला एका रात्रीसाठी 20,000 रुपये दिले आहेत. मी खूपच घाबरलो. मी तिला सॉरी म्हणायला लागलो. प्लीज मला माफ करा, मी असं काहीही करू शकत नाही. मी एक चांगल्या घरातला माणूस आहे. प्लीज तुम्ही मला माफ करा. ती मला खूप काही घालून पाडून बोलायला लागली. मी तुझ्यासाठी पैसे भरले आहेत असे ती म्हणू लागली. मी कसं तरी तिच्या गाडीतून उडी मारून तिथून पळून गेलो. तिथून पळत असताना मला एक माणूस भेटला. त्याला मी सगळं काही सांगितलं. तो चांगला माणूस होता. तो गरिबांना मदत करायचा. तो मला म्हणाला मी तुझी मदत करीन. त्याने मला मदत करण्याची सहमती दर्शवली. तो मला म्हणाला की मी तुला तुझ्या देशात पाठवू शकतो. नंतर त्याने माझे तिकीट काढले आणि मला पुन्हा भारतात पाठवले आणि अशा प्रकारे मी पुन्हा भारतात परतलो. मी त्या व्यक्तीचे खूप आभार मानले. मी पुन्हा पुण्याला परतलो. माझी आई, बहीण, पत्नीला भेटून मला खूप छान वाटलं. मला आनंद या गोष्टीचा होता की मी माझ्या पत्नीला फसवलो नव्हतो. त्या महिलेने पाठवलेले 50,000 रुपये माझ्या घरी पोहोचले व मी आता ठरवलं होते की पुण्यातच राहून मी काहीतरी काम करेल. त्या 50,000 रुपयात छोटासा व्यवसाय सुरू केला आणि माझा तो व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालला व नंतर आमची परिस्थितीही सुधारायला लागली. माझ्या तिन्ही बहिणीचे लग्न झाले. आमचे सर्व कर्जही मी फेडले. आम्हालाही एक मुलगा झाला. माझ्या आयुष्यातील ती 5 वर्ष खूप कठीण होती. मी आणि माझ्या पत्नीने त्या 5 वर्षात खूप काही सहन केलं होतं. परंतु आता सर्व परिस्थिती बदलली होती. आता माझा इथे व्यवसाय व्यवस्थित चालला आहे व मी त्याच्यातून चांगली कमाई देखील करत आहे. कोणीही परदेशात जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण या सर्व गोष्टी लक्षात ठेवा, कारण तिकडे तुमच्या सोबत काहीही होऊ शकतं. मी सुशिक्षित होतो, समजूतदार होतो, परंतु परिस्थितीला घाबरलो आणि मी बाहेर जाऊन जास्त पैसे कमावण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु तिकडे जाऊन सत्य परिस्थिती काय आहे ते मला समजले. परिस्थितीने मला शहाणं बनवलं. मी आता इकडे कष्ट करून खूप चांगल्या प्रकारे कमाई करत आहे. कथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.